नमस्कार मंडळी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहा. तर मला असं विचारायचं तुम्हाला की लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे ती तुम्ही केली का, झाली का? तुम्हाला ज्या अडचणी जर येत असतील तर त्या अडचणींसंदर्भात तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन व्हावं यासाठी मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पहा. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेची KYC करत असताना शनिवारी आणि रविवारी एक एरर येत होता पहा. ज्यावेळेस आपण आधार नंबर त्या ठिकाणी टाकत होतो आणि OTPसाठी सेंड या ऑप्शनवर क्लिक करत होतो, त्यावेळेस आपल्याला असा एरर येत होता. तर मंडळी, एरर असा होता की लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये हा नंबर सापडला नाही. तर मंडळी, तुम्हाला सांगायचं असं की काल संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत ही साईट जी होती लाडकी बहीण योजनेची KYC करण्याची, ती मेंटेनन्ससाठी थांबलेली होती पहा. त्या 2 तासांमध्ये मेंटेनन्स चालू होता आणि मला वाटतं त्यानंतर आपल्या ज्या समस्या आहेत त्या सुटलेल्या असतील, कारण मलाही हाच एरर शनिवारी आलेला होता, रविवारी आलेला होता. पण त्यानंतर कालचा मेंटेनन्स झाल्यानंतर रात्री 2:30 वाजता अलार्म मी लावलेला होता आणि त्यावेळेस मी माझ्या मंडळीची लाडकी बहीण योजनेची KYC केलेली आहे आणि यशस्वीरित्या ती पूर्ण झालेली आहे. तर मंडळी, त्या संदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती देतो. तर मंडळी, ज्या व्यक्तीची लाडकी बहीण योजनेची KYC तुम्हाला करायची आहे, प्रथमतः त्या व्यक्तीचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकावा लागतो. त्यानंतर तो आधार नंबर ज्या मोबाईल नंबरला लिंक असेल त्या नंबरवर एक OTP येतो पहा. आणि तो OTP ज्यावेळेस आपण आधार नंबर टाकला आणि सेंड OTP केल्यानंतर एक ऑप्शन येतो आपल्याला त्या ठिकाणी तो OTP टाकण्यासाठी. तिथं तो OTP टाकायचा, पुढे जायचं. त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की तुमचे पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक टाकायला सांगितला जातो. तर मग आपण काय करायचं की आपल्या आधारवर ज्या व्यक्तीचं नाव मागे आहे पहा, वडिलांचं असेल तर वडिलांचं, पतीचं असेल तर पतीचं, त्यांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आणि सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तो आधार नंबर ज्या नंबरला लिंक असेल मोबाईल नंबरला त्यावर OTP येईल पहा. आणि इकडे तुम्हाला ते ऑप्शन तयार होईल, तिथे तो OTP त्या ठिकाणी टाकायचा, पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिथं काही माहिती दिसेल पहा. तुम्हाला प्रथमतः तुमची कास्ट, कॅटेगरी वगैरेसाठी एक ऑप्शन आहे. तिथं अनुसूचित जाती आहे की अनुसूचित जमाती आहे किंवा भटक्या जाती, भटक्या जमाती, व कड हा ऑप्शन आहे पहा. तर तो ऑप्शन तिथून निवडायचा आणि त्यानंतर तुम्हाला 1 क्रमांकाचा एक प्रश्न येईल की तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती सरकारी मंडळात किंवा सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नाहीत, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. पण त्या प्रश्नामध्ये शेवटचं उत्तर आहे असं विचारलेलं नाही, नाही विचारलेलं, नाहीत. तर नाहीत विचारलेलं असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी होय हा पर्याय क्लिक करावा लागतो. आणि दुसरा जो प्रश्न आहे की आपल्या घरातील एकच विवाहित व्यक्ती आणि एकच अविवाहित व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहे. आणि जर तुमच्या घरामधील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेत असेल किंवा 2 व्यक्ती घेत असतील सांगितल्याप्रमाणे, एक अविवाहित आणि एक विवाहित, तर तुम्ही होय या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक हिरव्या रंगामध्ये तुमची KYC पूर्ण झाली म्हणून मेसेज दिसेल पहा. तर तुम्ही समजून जायचं की माझी KYC पूर्ण झालेली आहे. यानंतर तुम्ही खात्री म्हणून पुन्हा एकदा चेक करू शकता. ज्यावेळेस तुम्ही चेक करता, तुमचा आधार नंबर टाकून ज्यावेळेस सेंड OTP करता, त्यावेळेस तुम्हाला तिथं पुन्हा एकदा पिवळ्या रंगामध्ये, भगव्या रंगामध्ये मेसेज येतो की तुमची KYC पूर्ण झालेली आहे म्हणून. तर मंडळी, लाडकी बहिणीची KYC करण्याची समस्या होती ती माझी सुटलेली आहे आणि रात्री 2:30 वाजता मी ही KYC पूर्ण केलेली आहे यशस्वीरित्या. अवघ्या 1 ते 2 मिनिटात ही KYC पूर्ण होती. तर मंडळी, चला, ही माहिती तुम्हाला द्यायची होती म्हणून आजचा व्हिडिओ बनवला. आता आपण भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये, छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो. बाय बाय.